चा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. जय श्रीरामच्या गजरात आज महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर दुमदुमून गेली. रामनगर येथील श्रीराम मंदिरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रामरक्षा पठण आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले. अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो रामभक्तांनी आंदोलनात सहभाग घेतला. भगव्या टोप्या, फेटे, उपरणे आणि भगवे झेंडे हातात घेतलेल्या शिवसैनिकांनी जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय आणि राम मंदिर चोरीचा हिशोब द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचाही मोठा सहभाग यावेळी पाहायला मिळाला. या महाआरतीला युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, नितीन देशमुख, आमदार सिद्धार्थ खरात तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी उभारलेल्या व्यासपीठावर प्रभू श्रीरामांचे धनुष्य बाणधारी आकर्षक चित्र साकारण्यात आले होते. संपूर्ण परिसर भगव्या रंगात न्हाऊन निघाला होता. महाआरती, रामरक्षा पठण आणि घोषणांनी नागपूरमध्ये धार्मिक वातावरणासह आंदोलनाची ठाम भूमिका अधोरेखित झाली. मला माझा भाव नाही आणि रामरक्षा म्हणताय म्हणजे माझी नाही भाव आणि तेव्हा मला भाव हे आपलं सुरू नाही. आज सकाळी नागपूरसाठी निघाल्यानंतर पहिली मागणी जी आहे ती दिली होती की गेले जवळपास 20 दिवस देशाच्या तरुणांच्या भविष्यासाठी जे उपोषणाला बसले होते त्यांची कशा पद्धतीने उचलबांधणी केली, काय जणू काही एखाद्या अतिरेक्याला पकडावं तसं पोलीस घुसले, साधी नगरी टाकल्या आणि उचलून घेऊन गेलो. तिकडे बसलाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.